काल एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून ओरजीतच्या एका भुकणाऱ्या कुत्र्याने आमचे आदरस्तंभ राहुलदादा शिंदे पाटील यांची एक बाईट दिली की हा विखेंचा पाळलेला कुत्रा आहे. त्याला मला एक सांगायची, आम्ही विखेंचे पाळलेले कुत्र नाही. पिढ्याना पिढ्या विखे पाटलांचे खंदे समर्थक म्हणून आज मला तालुक्यात नाही अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यात दादांची ओळख आहे. आणि याची लायकी नसताना हा खालच्या स्तरावर जाऊन याचे त्याच्या नावामध्यस्थी घालून दादांना अशी धमकी देतो की तुम्ही जर इथून पुढच्या काळात काही बोलले तर आम्ही जशा तसे उत्तर देऊ. त्याला मला हे सांगायचे, ते जे अशी बोटो करतो ना त्याला एक सांगायची, आम्ही पण तुला दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पण तुला एक सांगतो का तू जर इथून पुढे कोणत्या प्रकारची गलिच्छ भाषा वापरायचा प्रयत्न केला तर आम्ही जसे तसे उत्तर नाही तर येणाऱ्या काळात आम्ही काय करू शकतो हे तुला दाखवून द्यायची जबाबदारी आमची राहील. आणि तुला एक अजून पण सांगतो, तू राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी आपने बरोबर से करना, बाप से खेळ खेळला नाही जाता. ते पाटील आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये घर करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आज पालम तालुक्यामध्ये अहोरात्र 24 तास लोकांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडायचं काम त्यांनी केलं आहे. तू वाढत असेल ती एमआयडीसी तुझी, ती एमआयडीसी तुलाच राहू दे. एमआयडीसी आमच्या दादांना यायची गरज नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना पण यायची गरज नाही. पण ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुला एमआयडीसी दणका पण दाखवून देऊ. आणि ज्या आतापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे तुमचं हास्य आहे त्याही गोष्टी तुमच्या लवकर उघड होतील. आणि त्याला परत एकदा सांगायचे, तू जे म्हणतो ना विखे पाटलांचे कुत्र्या, तुला आता पण सांगतो, आम्ही विखे पाटलांचे कुत्रे नाही तर विखे पाटलांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते, कट्टर हळावासाचे त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहे.